मनोज जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊयात. नुसती चर्चा होती, पण आता ठोका पडणारे निर्णायक आंदोलन होणार. काय असतं, आमचं पहिल्यापासून तेच म्हणणं की ओबीसीचा मराठीचा कुठेही गावखेड्यात महाराष्ट्रात, ग्रामीण महाराष्ट्रात पुरावा नाही. पण हे 4-2 जमायचे आणि हे असं आव्हान आहे की आम्ही ओबीसीसाठी. आता ओबीसी आरक्षणाला धक्काच लागत नाही. ओबीसीने आमच्या फक्त ते भांडावं. 32% आरक्षणाला आम्ही 10-20% मागितलं बाबा, 4-5% मागितलं बाबा, मग त्यांनी म्हणून आमचा होता. आम्ही राज्यघटनेच्या पुढे जात नाही, आम्ही 1967च्या कायद्याच्या पुढे जात नाहीत. आमच्या नोंदी सापडल्या ते द्या म्हणतो. आणि ओबीसी इतका साफ आणि स्वच्छ नीतीचा आहे ना, ग्रामीण भागातला गरीब ओबीसी महाराष्ट्रात, त्याला वाटतं नोंदी सापडल्यात म्हणजे आपण काय विरोध करायचा. ते आपल्यातलं 4-5% मागितलं आपण विरोध, त्यांचे गॅज काय विरोध करायचा. आणि ही कुजबूज हे नेत्यांच्या कानावरती गेली की ग्रामीण महाराष्ट्रातला ओबीसीला वाटतं मराठ्यात आम्हाला गुन्हा गोविंदांनी गावात नांदायचं, मराठ्यांना 4-2% आपल्यातलं देऊ नका, पण त्यांच्या नोंदी जर सापडल्या तर तुम्ही त्या रोखू नका. उगच इकत भांडण तुम्ही मराठ्यांचं घेऊ नका, हे त्यांच्या लक्षात आले. हे 4-2 जण इकडे तिकडे पळायचं ते बरं झालं, मात्र पण लोकांना भूत त्यानं झालं. कारण त्याच्या लक्षात आलं इथं मराठीचं मत आहे आणि या मराठ्यांच्या मतात यावेळेस लई फजिती झाली. कुठं आपल्या नातवाचं, पोराचं, पुतण्याचं वाटून घेतात, कारण त्याला कायदा कळतो. त्याच्या लक्षात आलंय की आपण नोंदी निघाल्या शकत नाही, गॅजेटर सरकारी दस्तावेज आपण शकत नाही, हे त्याच्या लक्षात आलंय. त्यामुळे त्याला वाटतं उगत राजकीय तरी रोड डोकं घ्यायचं आणि म्हातारपणाला झालं दिशानं. म्हातारपणा शांत आमचं तेच म्हणणं होतं की आम्ही ओबीसीला कुठेही दुखवत नाही. आणि ही ओबीसीच्या लक्षात आलं काय त्यांना आता दगडी तुकडे असते, 4-2 तुकडे म्हणून देताना काय होत नाही. तुम्ही खुशी आता भुजबळ खूप खुश आहे, लय खुश आहे. त्याला आता उत्तर पूर्ण फडकत आहे ना, त्या बावनकुळ्याच्या ते जाणं ते जाणं खळखळून हसू वेगळी खळखळ सगळे जातात तिथे इतका रेटून पवाचे असताना महाराष्ट्रात मोकळा झालाय जेव्हा तू आणि ते लफडं नोंदी द्यावा लागणार त्याच्या डोक्यात आले, गॅजेट द्यावा लागणार ते पण त्याच्या डोक्यात, आणि ते नियमाच्या बाहेर तिकडे देत असले. अरे काय असतं बरं लक्षात घ्यायचं, इवळायचं एकदा भाजपच्या जवळ, एकदा शिंदेच्या जवळ इवळायचं, काहीतरी मिळकत मिळवायची म्हणून तुम्ही प्रवाह ओळखत नाही. तुमच्या डोक्याचा खटका तुमचा चालू काय असतं. धनगरांचा प्रवाह काय, एसटी आरक्षणासाठी फाईट करून धनगरांचं कल्याण करू की त्यांचा प्रवाह आहे. उगच विकत भांडण घेत मराठीच्या विरोधात बोंबलत बसायचं. हे ग्रामीण गरीब, तो धनगर बांधव, तो लमानी बांधव, तो आदिवासी बांधव आहे, बंजारा समाज, हे जे मायक्रो ओबीसी आहे, यांच्या डोक्यात की आपण आपल्या लेकरांसाठी खरं बांधू. उगच उठायचं त्या मराठी नोंदी सापडल्या त्यांना द्यायच्या नाही म्हणून थांबलाय आणि ओबीसीचं आरक्षण संपलं. आणि ओबीसी आरक्षण संपलं, कोणत्या ओबीसी होऊन दिलं त्याला सांगा बरं. कोणता मायक्रो ओबीसी लय राजकारण राजकारण तुम्हाला दिसत का नाही. लेकर शिक्षण नोकऱ्या ते बघ ना, तुमच्या कोणी नोकऱ्या खाल्ल्या हे बघ, बिंदू नाम वगैरे काढ जरा, ते दिलं सोडून मराठ्याला नाही मिळालं पाहिजे. आणि यावं झालं तेव्हा झालं घरच्या झालं काय होते, कोणता सोनारी कोणता लोहार कुठं राजकारण कोणाचा विषय बोलतो तुम्ही. कोणता कुंभार सुतार लोहार कोण, कोणता नावी, कोणता धोती, कोण परिचय, कोणता सोनारी कोण आहे, कोण आहे, कोणता बंजारा समाज, कोणता काय समाज पुढे आलाय, कोण आलाय पुढं, कोणता ओबीसी समाज. तुम्ही 2-3 जण म्हणजे ओबीसी समाज का, काय कल्याण केलं लोकांचं. अरे धनगर इतका प्रामाणिक गाव खेळत आज म्हणतोय स्वच्छ आणि साफ नीतीने म्हणतोय आपण एसटी आरक्षणासाठी इतकी ताकद लावली पाहिजे. मराठ्याची विरोधात घेणं ताकद लावली, मुद्दे रोखणारे म्हणते की त्यांनाही कळतं, त्यांना वाटतं की येईल. आणि मग हे भाजायसाठी पळते इकडे तिकडे काहीतरी पैसे मिळते नेत्याच्या दारात, त्या नेत्याच्या दारात एका जागेवर होत त्यांचे काय 5 मिनिटातच मराठ्याची विरोधात. ओबीसीला ते मान्य, महाराष्ट्रात ओबीसी मराठ्यात काही नाही.
पाटील जे असं आहे, एक खाद्य असं म्हणालेले आहे भुजबळ आणि त्याचे खरेदी लावले तिकडे. तर मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू आहे. फक्त सापडलेल्या नोंदींची प्रमाणपत्र द्या. आम्ही आमच्या हक्काचं मागत आहोत, आरक्षण मागत आहोत. आता पुन्हा सरकारला वेळ वाढवून देणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे. ओबीसींचं आरक्षण कुठे धोक्यात आलं असा सवाल सुद्धा उपस्थित केला आहे. आणि निवडून आल्यावर मला पाडायला निवडून आल्यावर माझं ओबीसीच्या सगळ्या नेत्याला, मंत्र्याला, आमदाराला आवडा. एक गोष्ट लक्षात ठेवा. कुणबी आणि मराठी दुसरी तुम्हाला म्हणतो म्हणून तुम्ही निवडून आला. तुम्ही मराठ्यांच्या पोराच्या विरोधात जाऊ नका. तुमच्याविषयी मराठ्यात आणि प्रचंड रोष हे आपल्या मतावर येतात आणि नंतर त्याच्यात जातीचं महत्वाचं काम. ही खतखत प्रत्येक मराठ्याच्या कुणबीच्या आता मेंदूत फिट झाली. ते लक्षात ठेवा. तुम्हाला मी पत्रकार बांधवाच्या माध्यमातून तुम्हाला शहाणा करतो. तुम्ही शहाणे व्हा. तुमचं राजकीय करिअर करू नका. तुम्हाला मराठीच्या मताची लिस्ट शकत नाही, तुमच्या मताची लिस्ट होऊ शकत नाही. तुमच्याकडून इतका अपराध होतो की तुम्ही ओबीसी म्हणून ज्यावेळेस उभा राहता त्यावेळेस मराठा तुम्हाला ओबीसी म्हणून कधीच बघत नाही, भरभरून मत करतो. पण नंतरच्या काळात तुम्ही मंत्री आमदार झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पर्सनल जातीचं काम करताय. ते मराठ्यांना आणि कुणबीला खूप फटकायला लागलंय. तुम्ही सावध व्हा. आणखीन बाजी पलटू देऊ नका. तुम्ही मंत्री आमदार झाल्याच्या नंतर, खासदार झाल्याच्या नंतर मराठ्यांच्या विरोधात काम करायचं, कुणबी प्रमाणपत्र रद्द करायचं काम बंद करून टाका. कोणाच्या नादी लागून तुमचं राजकीय करिअर बर्बाद करून घेऊ नका. कारण आम्हालाही कळायला लागला आता तुम्ही आमची फसवणूक करताय, मत घेताय आणि तुम्ही किती दिवस करता नाही 2-1 वर्षांनी. आता आमच्या डोक्यात फिट झालंय मराठ्याच्या कुणबीच्या. तुम्ही आमचा कसा गेम करता, निवडून येताना कसं बोलता. त्यामुळं तुम्ही इथून पुढं मराठ्यांच्या लेकरांचं, कुणबीच्या लेकरांचं वाटोळं करायचं नाही. कारण मध्ये मी पाडासारखं उभा आहे. तुमच्या लक्षात ठेवा. तुम्हाला मी देणार नाही. तुम्हाला कांड्यावर इतकी येणार नाही का मग नंतर बघा. तुम्हाला आत्ता सांगून ठेवतो मी, ओबीसी जेवढे नेते तुमच्यात आम्ही कधीच ओबीसी पण बघितलेलं नाही. पण तुम्ही आमच्याकडून निवडून आल्याच्या नंतर आमच्या विरोधात जाताय. हे लक्षात ठेवा. कांड्यावर मोजा इतके सुद्धा होणार नाही. कसल्यावर सरकार मध्ये त्याला स्वतःचा समाजाचा काय दशा आहे. धनगर बांधवांनी माझ्याकडून पाहू, माझ्याकडून पाहू मी अजिबात बोलत नाही. मी जे पोटात नाही तेच बोलतो. कारण मी गाव खेड्यातला ओबीसी गरीब समाज बघितलाय, गाव खेड्यातला गरीब मराठा समाज बघितलाय. मी सगळ्या जाती धर्माचे गोरगरीब बघितले. सत्य सांगतो ना, मी बघितले. आम्ही एकमेकाच्या बांधावरचे, एकमेकाच्या लग्नाचे, एकमेकाच्या सुखदुःखाचे, एकमेकाच्या मुक्तीचे, आम्ही कशा पण आम्हाला पैसे लागले तरी आम्ही एकमेकांना देतो. इथल्या लोकांची दशा बघा. याचं साठ झालं आणि त्याचं फाटक झालं. उगाच ताकद एनर्जी वाया झाला की मराठ्यांची नाराजी अंगावर घ्यायची आणि ओबीसीत मराठ्यात दुरावा निर्माण करायचा. आणि आपण मग पोळ्या भाजीत याच्या हातात घेऊन बसन, त्याच्या बसन, एकदा फडणवीस, एकदा शिंदे, एकदा अजित बारामती. अरे लोक तुमच्यापेक्षा लई हुशार झालेत. गरीब मराठी आणि गरीब ओबीसी लई अति हुशार झाले. गाव खेड्यातला खरंच धनगर आहे का शिव? अहो आजही जया मेंढ्या सोडूनच लेकर मोठा काय बरं त्या मायमाऊलीला शेरी संविधान का वाटत मैपोरी महापौर गाडी भाऊ का वाटत मोठ्या शिक्षणात जावं का वाटत? यांचं उठलं तर संपलं, उठलं सुटलं. राजकीय आरक्षण संपलं, राजकीय आरक्षण संपला. काय राजकीय राजकीय घेऊन बसते. अरे पोटते इथं पोरं पोरी अधिकारी होते ना. अरे एसटी आरक्षण मिळालं कुठं जात जाणार आहे ती? तो प्रवाह आहे खरं. ती आता खरं पटवून घ्यायचं धनगर बांधवांनी शिका. तुम्ही आमच्यात आले तरी आम्ही जिंकणार आहे, तुम्ही नाही आले तरी आम्ही जिंकणार. ते सत्य मानायला कधीतरी तयार व्हा. ते लेकरा बाळाचं चूक आहे. ते नोकरी लागले, शिक्षणात गेले तर आपण मोठे होणार आहेत. राजकारणात काय मोठं होणार? मराठी धनगर घ्या, चला सांगा काय मोठे होणार आहे धनगर मराठी? एक येईन, लय झालं तर ते 200-300 आकडा होईल जिल्ह्यात, राज्यात. आणि काय करायचं? तुमचे 80-90 लाख धनगराचं, 6 कोटी मराठ्याचं पोट भरणार आहे का ते?
मराठे धनगर ओबीसी राजकारणाचाच नाद लागलाय. राजकारणातून काय होणार आहे? धनगरांना वाटतं आपला एसटी आरक्षणाचा लढा बघा आम्ही कशी टाकते बाहेर पडतो. त्या टायमाला मराठी तुम्ही अशी एकच भांडणं घेतल्यावर कसा ओबीसी तुमच्याची कसा मराठी? तुम्हाला एवढं तर राज्यघटना कळाली पाहिजे, फक्त नियम कळायला पाहिजे. नोंदी सापडल्यात म्हणल्याच्या नंतर मराठ्यांना द्यावाच लागणार आहे, तर सरकारच्या बापाला द्यावा लागणार. किती विरोध करू द्या तुम्ही. कारण कोणाला कायद्याच्या संविधानाच्या पुढे जाता येणार? गॅजेट जर सरकारी दत्त आहे, मराठ्याला द्यावा लागणार आहे. अरे शेतावरच्या गरीब ओबीसीला सुद्धा हे कळतंय. काय होणार आहे विरोध करून? रोजच्या संबंधात काय करायचं? आणि हे 4 टाळकी हे काही पाण्यासाठी खेळासाठी रोज नेते आराधित, हेही माहिती आणि काय बाबा या वेळेच्या आपल्या विरोधात केल्यास माणसं जवळच नाही करत आपण. होईल वेळा तेच वेळा फक्त एवढं केलं की म्हातारपणाची आलं झालं बा. किमान त्याला वाटलं असं पुढे राजकीय करिअर खराब करता म्हातारपणाला. पोरग हे नातू हे पण हे आमका हे तामका आहे. मराठी बाग त्यांचा मग काय पण खचवून असं अख्खे होते का ते म्हणतो भावना करायचं मर तू जाणं ते जाणं. ते चतुर आहे त्या बाबतीत आणि त्याला कायदा कळतो. भुजबळला कायदा कळतो. त्याच्या डोक्यात हे नोंदी सापडल्यात गॅजेट सरकारी दस्तावेज, त्याला कायदा कळतो, त्याला मंत्र कळतो, त्याला राज्यघटना कळली, त्याला राज्य मागासवर्ग आयोग, केंद्रीय मागासवर्ग आयोग सगळं कळतं. त्याला माहिती आहे नोंदी मिळाल्या म्हणल्यावर हे द्यावाच लागणार आहेत आणि हे आपण किती विरोध केला तरी मिळणार आहेत. त्यापेक्षा मराठ्यांना धरून राहण्यात काय अवघड आहे? इतकी जर होती त्याला राजकीय करिअर खराब करायचंय ते त्याच्या मताला ध्यानात आलं बरं. बोलणार बी नाही. अंतरवाली सरकारने डाव टाकला तर मुंबई दोन्ही तयारी सुरू आहेत. आम्ही तेवढे आहेत ओपीजी बांधव जाणार आहेत विचार तुम्ही त्यामुळे त्यांचं झालं नाही. काय झालं आम्ही चलत बमलून द्या काय बमलायची. आपण कधीही आडवं पडलो नाही कोणाच्या. ते झाल्यावर आम्ही निवांत आणि वोट करू. आमचे फडणवीस साहेब तिथं मुंबई आमची, महाराष्ट्र आमचं, आमचे फडणवीस साहेब. मग आमचे वर्ष आमची तुमची आमची सगळ्याची वर्षावर आंदोलन डाव टाकल्याची वर्षाचा तिथं आणि थोडासा विरोध नाही करणार. कशामुळे घर आहे म्हणजे आम्ही त्यांना मत देऊन केलं. राज्य आमचं, मुंबई आमची, फडणवीस साहेब आमचे, त्यांच्या घरावर नाही खोलीत अडचण बरोबर बसले आपण. काय अडचण वर्ष सगळे झाल्यानंतर आणि ते निर्णायक आंदोलन हे आता त्यांनीच त्यांचं शोधायचं सरकारनं. आपण केलेल्या चुका दुरुस्त करणे. आमच्याकडून काय चुकलं ते सांग. तुम्ही मागे 3 वर्ष तुम्हाला वेळ दिला, यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे? उलट तुम्ही बार बार यायला नाही पाहिजे. काय तोंड दाखवा मराठ्याला असं तुम्हाला वाटलं पाहिजे. काय तोंड दाखवा मराठा? 3 वर्ष झाला आपण मराठ्याला येड्यात काढतोय. किती दिवस येड्यात निघत? इतका मराठा सोपा नाही. हो आमच्याकडे संस्कार आहेत. तुमच्या शब्दाचा सरकारचा सन्मान करणं आमची जबाबदारी आम्ही केलं. पण तुमची सुद्धा जबाबदारी मराठ्यांनी जर तुमचा सन्मान केलाय तर मराठ्यांचा सुद्धा सन्मान त्याच्या खऱ्या नोंदी गॅजेट देऊन करणं तुमची जबाबदारी. तुम्ही वारंवार येतो तुम्हाला वाटतं असं येड्यात काढून ते विषय आता संपते. हो तुम्ही त्या तुमच्या समाजाच्या बाहेर या. आम्ही तुम्हाला नीट करू शकतो. 100% आम्ही नीट करू शकतो. इथं मराठा चुकी नाही, ना इथं धनगर चुकी, ना इथं बंजारा समाज चुकी आहे, ना आदिवासी चुकी आहे, ना माहिती चुकी नाही, इथं शेतकरी ना दलित मुस्लिम इथं चुकी, इथं कोणी चुकी नाही. ना नोकऱ्या करणार चुकी, ना त्याला करायचं, ना इथं सरकारी दवाखान्यात येत नाही, ड्रायव्हर येत नाही, इथं कोणी खुश नाहीये, ना व्यवसाय करणारे खुश. इथं वर्षात उत्पन्न होत नाही तेवढं मार्क मीटर बसले त्याचं बिल यायला लागलं. नाही इथं अनुदान मिळतंय, नाही पीक विम्याचे पैसे, ना शेती मला राहावी, कोणी खुश नाही. आम्ही तुम्हाला नीट करू शकतो आणि करणार. काय जादूची काही नाही. प्रामाणिक समाजासाठी करतो. हे माझ्या समाजाला मान्य. मी समाजाच्या लेकराचं हित काम करत नाही. चांगलं आहे. एखाद्या बार इकडे भेटीला आमदार पक्षाच्या गेल्यामुळे थोडस व्हायबल होत असतील.
आरक्षणाला पुन्हा वाटत की बी आपल्याच लेकरासाठी बांधते, आपल्या नीतीसाठी बांधते आणि काय वेगळं करतो. समाजाच्या लेकीबाळीच्या कल्याणासाठी काम करतो, सुखा समाधानासाठी त्यांच्या लेकरा बाळाच्या मध्ये काम करतो. हे मला त्रास देतात. सरकार बी काय आमचं, माझा समाज मला त्रास नाही होऊ दे, कारण मी त्यांच्या लेकरासाठी बांधतो. ते मला कसं सावध करतो. तुम्ही बघा आता 29 ऑगस्टच्या नंतर रोज मराठी आहे. 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट, 30, 1, 2, 3, 4, 5, 15, 20 जवळच्या जवळ मराठी लय झालं तर सत्य पाडणार. आता हे सांगायचं नव्हतं पण सत्य पाडणार. सगळ्या मागण्याची अंमलबजावणी जागेवर करते, त्याशिवाय तिरवट नाही नसता मस्ती उतरणार मध्ये उतरेल. सरकारच्या डोक्यातली मस्ती बाहेर काढ. याला धरलं ते आंदोलन, याला बोलायला एखाद्या मीडियाचे त्याला काय युट्यूब बोले त्यांना धर त्यावर कर मराठी जबाबदारी माझ्यावर म्हणून जर मी सोपं समजू नका. तुमचा नितोबात काढणारी मीडियात बोलतोय. तुम्ही जी मजा घेतली ना 2-3 वर्ष, एकाला पण सोडणार नाही, एकाला. कारण तुमच्या मी मध्यात नव्हतो, कशात नव्हतो. तुम्हाला विनाकारण मराठ्यांचा गरीबाचं चांगलं काम करतोय, काहीच गरज नव्हती त्याची, सूट देणार नाही. गप कशामुळे समजून घ्या. कुणाची तरी आईकड मुलीकड बघू, कुणाच्या बापाकड बघून निघाले, सोडणार नाही तुम्हाला एकाला सुद्धा. माज नाही कोणाचं ऐकून करताय, कोण सरकार आहे, कोणता नेता करायला लावतो, सगळं मला सगळे निघतात, सरकार बी निघतात. आणि आज चर्चा होती शिष्टमंडळीत, तर मागणी 8 तर मग 29 तारखेच्या अगोदर मागणी मान्य दिले तर दिलं तुम्हाला मराठ्याला येते जाते त्या, पण येऊ द्या ना, काय म्हणते ते कळायला पाहिजे. येऊ द्या ना. 28 ऑगस्टच्या सगळ्या मागणीच्या अंमलबजावणी करायची काय म्हणणार. झालेल्या चुका दुरुस्त करायचे, प्रमाणपत्र रद्द केलेले तुम्ही चर्चेला घ्या. आता आम्ही अंतिम लढा पुकारला. आता तो आश्वासनावर सकारात्मक चर्चेवर नसतो आणि सरकारचा शिष्टमंडळाचा गैरसमाजी मी तीच सांगितलं मग सुद्धा आपण सांगतो, गैरसमाजाच्या बाहेर या. तुम्हाला मी सुट्टी देऊ शकत नाही. माझ्यासाठी माझ्या समाजाचं लेखन महत्वाचे. तुम्ही सरकार, आमदार, मंत्री माझ्यासाठी महत्वाचे नाहीत आणि तुम्हाला मी जिनिणार बी. मी समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे. हे मराठ्यांना पण कळालं आहे. आपल्यासाठी आपले लेकरं, आपली जात महत्वाची. ज्या पक्षाला ज्या नेत्याला आपण मोठं केलं ते आपल्या लेकरा बाळाचं वर्तव करायला निघाले. मराठी पण खरबडून जागे झाले आणि जरांगेपर्यंत आपल्या लेकरासाठी बांधतोय. आपण त्या पक्षासाठी नेत्याच्या बाजूने भांडायचं का? आपण सुद्धा आपल्या जातीच्या लेकराच्याच बाजूने भांडायचं, जरांगे पाटला पुन्हा उभा राहायचं. हे जेवढे पक्ष 10-12 त्यातले सगळे मराठी सावध झाले. का सावध होते? त्या लेकरासाठी जर मी भांडतोय तर तुम्ही काय पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलतात काय? तेव्हा कल्याण होईल. पक्ष आणि नेता आणि नेत्याचे पोरं मोठे होतील, आपले भिकायला लागतील ना. मराठी खडबडून झाले आणि अंतिम पुकार आहे, अंतिम लढाई. त्या लढाईत मराठी 100% जिंकणार नाही तर मी उपोषण करून मारणार. तर जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू आहे. पुन्हा एकदा त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये सरकारच्या डोक्यात जी मस्ती गेलेली आहे ती आम्ही उतरवू आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्यांचा पुनरुच्चार जरांगे पाटील यांनी केलाय. राज्यात कुणीही सुखी नाही, आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय आणि त्यासाठी हा लढा पुन्हा एकदा सुरू करतोय. 29 ऑगस्ट रोजी जे उपोषण छेडलं जाईल त्या मागण्यांवरती आम्ही ठाम आहोत, ही भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.